नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। राज्यात सर्वत्रच मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते। या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, मुलांची शालेय साहित्य कपडे वाहून गेले, असंख्य मुलं साहित्यांपासून वंचित झाली। मात्र म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकव या गावात श्री माणकोजी धनोज लक्ष्मण गपाट यांनी त्यांचे पिताश्री कैलासवासी लक्ष्मण गपाट पीजी दिव्याशा फाउंडेशन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून विद्यालयातील 115 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले। या उपक्रमाला ऐरोलीचे डॉक्टर्स असोसिएशनचे अमल दत्तात्रय सावंत, वाकव पुणे मित्रमंडळ सहाय्यक विष्णू कानुगडे, संतोष वीर, जालिंदर भुसारे, अतुल घोलप यांचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाला डॉक्टर धनोज गपाट यांच्या मातोश्री रुक्मिणी गपाट, माजी सरपंच बाबुळगाव बार्शीचे श्रीरंग भाऊ अनिल काटे, दत्तात्रय सावंत, शुक्रराज सावंत, प्रशालेचे संस्थापक रणजित बोधले, माणकोजी भुसारे, भारत खंडागळे, कानगुडे ताई यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघतो की अनेक सामाजिक संस्था आहेत, त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात आणि अशा काही खेडेगाव असतील, काही शहरांच्या कानाकोपऱ्यात अशा संस्था आहेत की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं जातं, परंतु आर्थिक दृष्ट्या त्यांना मदत मिळत नसल्यामुळे ते विद्यार्थ्यांना तितकंसं प्रशिक्षण देऊ शकत नाही। पण एक सामाजिक संस्था आहेत की ज्या माध्यमातून त्यांच्याकडे सढळ हस्ते मदत केली जाते। कधी प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत, पण कधी कधी असं वाटतं की मदत करणाऱ्याला सुद्धा प्रसिद्धी देण्याचं काम हे सोशल मीडिया असेल, पत्रकारांना ते करावं लागतं। आणि याच माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुका आहे, यामध्ये वाको हे छोटंसं गाव आहे, ज्या गावामध्ये श्री संत माणकोजी महाराज प्रशाला आहे। या प्रशालेमध्ये असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत की ज्यांना कोणीच नाही, असे विद्यार्थी त्या ठिकाणी घडवले जाताना मदत करणं हे काम प्रत्येकाचं असतं। आणि हे करण्याचं काम आपल्या नवी मुंबईतील ऐरोली नगरात असं एक हॉस्पिटल आहे, ज्या हॉस्पिटलचं नाव आहे ॲपल हॉस्पिटल। त्या हॉस्पिटलचे एमडी सन्माननीय धनोज गपाट यांचे वडील ज्येष्ठ समाजसेवक कैलासवासी लक्ष्मण गपाट हे जरी ऐरोलीत राहत असले तरी सुरुवातीपासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती आणि त्याचा वसा डॉक्टरांनी घेतला। आणि त्यांचं निधन झाल्यानंतर एक म्हणतात की कधीतरी आपण धरून फेडलं पाहिजे, आपल्या वडिलांनी एवढं मोठं कार्य केलं तर ते पुढे आपण चालवलं पाहिजे। या माध्यमातून त्यांनी कैलासवासी लक्ष्मण गपाट यांची दिव्याशा फाउंडेशन स्थापन करून त्यातून विविध सामाजिक उपक्रम सुरू केलेले आहेत। काय सांगाल सर, ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात, कशा पद्धतीने तिथली परिस्थिती आहे, तिथे तुम्ही मदत केली? तसं पाहायला गेलं तर आपलं ॲपल हॉस्पिटल आणि त्यांचे सर्वेसर्वा डॉक्टर श्री धनोज गपाट सर हे सामाजिक जीवनामध्ये अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे आणि समाजात होणाऱ्या अशा बऱ्याच घटनांकडे ते बारीक नजरेने पाहत असतात। त्याच माध्यमातून कैलासवासी लक्ष्मण गपाट LG दिव्याशा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण माढा तालुक्यातील प्रशाला आणि जिल्हा परिषद शाळा वाकाव यांच्याकडे असलेल्या 200 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा जो काही संच असतो तो आपण त्यांना देण्यात आलेला आहे। एकंदरीत तुम्ही त्या ठिकाणी गेलेलो होते, तिथली परिस्थिती कशी आहे? सर, अजूनही म्हणजे पूर जरी ओसरला असला तरी परिस्थिती अजून बेताचीच आहे। पुराच्या माध्यमातून अगदी जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि सगळं काही वाहून गेलेलं होतं। शाळेची दुरावस्था झालेली होती, विद्यार्थ्यांना प्रश्न होता की भविष्याचा पुढे काय होणार, या सगळ्या गोष्टी। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता डॉक्टर धनोज गपाट सरांच्या माध्यमातून आपण तिकडे मदत केलेली आहे। बरं, आता त्या संस्थेच्या माध्यमातून जी काय तिकडे मदत केली जाते, परंतु एका उपनगरामध्ये सुद्धा सरांचं हॉस्पिटल आहे, तर या हॉस्पिटलमध्ये असे जर कोणी गरजू असतील, त्यांना जर काय अडचण असेल तर डॉक्टर कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करतात? नक्कीच म्हणजे अगदी आमच्याकडे कोणताही पेशंट आला, त्याची परिस्थिती कशी असो वगैरे, आपण त्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर केलं जातं। डॉक्टर त्यांना कायमस्वरूपी मदत करतच असतात। आता तिथे जे तुम्ही म्हणालात की पूरग्रस्त परिस्थिती जरी तिथली वसरली असेल तरी सुद्धा पुढे काही अडचण त्यांना आली तर ती मदत परत संस्थेच्या माध्यमातून केली जाणार? नक्कीच आघाडीवरती आपण असू त्यामध्ये
आणि पूर्णतः मदत जेवढी शक्यतो मदत होईल ती करण्याचा प्रयत्न करू. दादा, म्हणजे शहर आणि खेडेगाव या दोघांचा समन्वय या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून तो राबवण्यात आलेला आहे. पूर परिस्थितीमध्ये आज अनेक गावं आहेत की त्या गावामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न एवढा जटिल झालेला आहे, कारण त्यांची साहित्य गेलं, त्यांनी कपडे गेले, अशा परिस्थितीत त्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत केली. ऐरोली नगरामध्ये सुद्धा हॉस्पिटल जे आहे, हॉस्पिटलच्या मधून सुद्धा गरीब गरजू अशा रुग्णांना सुद्धा मदत केली जाते. प्रबोधन दिशामध्ये दत्तात्रय सूर्यवंशी.